हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तुम्ही कालच्या माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. मला काल सुट्टी मिळाली नाही म्हणून आज आम्ही गणपतीच्या दर्शनासाठी गावी चाललो आहे. आणि बाबांचे पण सारखे फोन येत होते की तुम्ही काल आलात नाही तर आज येणार आहात का म्हणून. आणि मिस्टरांचे काका आहेत माझे मोठे सासरे, त्यांच्या घरी गणपती असतो. आम्ही दरवर्षी गणपतीमध्ये काही असलं तरी जातोच सुट्टी घेऊन. आणि इकडे आम्ही पोचलो गावी आणि गाडीतून उतरल्या लगेचच आता सगळ्यांच्याच घरी जाणार, आज्यांच्या, आणि सगळ्यांना सांगणार की आम्ही आलो आहे म्हणून. सगळ्यांना कळायला पण पाहिजे ना आम्ही आलो आहे ते. आई आणि बाबा वाटच बघत होते आमची, आणि हे लोक पण आमची वाट बघत होते जेवणासाठी थांबलेले. मग गणपतीचं दर्शन घेतलं. तुझं नाव काय? ही आमची यशस्वी गणपती दर्शनासाठी आलेली आहे. आणि या सगळ्या माझ्या जाऊबाई, बहुतेक जण काल येऊन गेले, आम्हीच राहिलेलो यायचे. काल पाहुणे थोडे कमी झालेत. आज गणपती विसर्जन आहे आज. आणि जेवलो. आणि इकडे मिस्टर मला हसतायत की ही भांडी घासायला बसली नसती, हिला व्हिडिओ काढायचे म्हणून भांडी घासायला बसली आहे लगेच. हसतोय आम्ही सगळेजण इकडे. पण मी घासते दरवर्षी भांडी, कारण की एकत्र काम करण्यात मज्जा येते खूप. आणि यांना दोघींना आई बोलवत आहेत, शेतावर जायचं आहे म्हणून. भाजी आणण्यासाठी आम्ही शेतावर चाललो आहे आता. आई येत नव्हत्या, पण मीच सांगितलं आई चला म्हणून, व्हिडिओ काढायचा आहे. तर मग त्या पण आल्या. आणि ते बाबांसोबत तिकडे चालले आहेत. आणि आम्ही, आई आणि मी, इकडे शेतामध्ये भाजी खुडतोय. पण ही कुठली भाजी आहे ते माहिती नाही मला. आणि मिस्टर इकडे व्हिडिओ काढतायत आमचा. हे दीरसुद्धा आलेले आमच्यासोबत. आणि या दोघींशिवाय तर कुठलंच काम होणार नाही, त्यांना पण मदत करायचीच असते प्रत्येक वेळी. आणि हे घेवडा आहे, आणि तो मी असं बंचमध्ये तोडत होती, असे एक वेळेला 4-5 शेंग म्हणून. तर मिस्टर इकडे मला बोलतात असं तोडायचा नसतो, एकच शेंग तोडायची असते. आणि हे तुरीच्या शेंगा आहेत. आणि हे चिक्कू आहेत, चिक्कू पण आलेत. आणि इतके चिक्कू आलेत, खूप चिक्कू आलेत झाडाला की खालपर्यंत लहान मुलं पण हाताने असे तोडू शकतील एवढे चिक्कू आलेत. पण कच्चे आहेत, अजून पिकलेले नाही आहेत. आणि मेथी. आणि मिस्टर बोलतात जवळ येऊन दाखव. मग कॅमेऱ्यामध्ये मी जवळ येऊन मेथी दाखवते. अरे तुरवली रे, तुरवली. चल इकडे चल. आणि हा मुळा काढते मी. आणि ह्या तुरीच्या शेंगा भरपूर आल्यात. तुरीच्या शेंगा. हे काय मूग आहे. कुठपर्यंत आहे आपली जागा? कुठले ते झाडं दिसतात तिथपर्यंत? येशील का मग? चल. एकटी नको, साप असला तर तिकडे. आणि या दोघी जरा सुद्धा घाबरत नाही. इकडे साप आहे असं ते धीर बोलले. मी इतकी घाबरत होती, पण ही जरा सुद्धा घाबरत नव्हती, एकटीच फिरत होती. आणि तुरीच्या शेंगा इकडे पण आहेत.
आणि हा आंबा आहे. आंब्याला मोहर बघा किती आलाय. आणि आंबे पण येतात खूप दरवर्षी. आणि आम्ही आंबे विकत घेत नाही. आंबे पण दरवर्षी घरचेच खातो खूप. सासूचे खांदे आठे लाज नाही तिच्या. काय पाहिजे? आणि या दोघींना जांभूळ? इकडे जांभळं पाहिजेत. जांभूळ आता नाही, पाऊस पडेल तेव्हा. आई इकडे सांगतात त्यांना की बघा वरती जांभळं नाही अजून आली म्हणून. आणि गेल्या वर्षी आम्ही इथे येऊन खूप जांभळं खाल्लेली. रोज आम्ही संध्याकाळी येऊन इथे जांभळं खायचो, तर ते त्यांना आठवतं. शेतकरी इकडे बघ. अरे हा हा. आणि दीर इकडे मस्करी करतायत. काय तू काठी कशाला घेतलीये? फेकून दे ती काठी. बघू, उघड डोळा. हा उघड आता. काठी फेकून दे ती. ए आणि ही शेतात आल्यापासून इतक्या वेळा पडली असेल ना, 10 ते 12 वेळा ही पडली असेल. आणि तरी तिला आता काठ्या ह्या घेऊनच जायच्या आहेत घरी. काठी काही सोडायला तयार नाही. आणि ही इकडे त्या बाबांना फुलं खोडू का विचारते. दुपारी आलो, दुपारी. विचारल्याशिवाय हात नाही लावत फुलांना. आजी पाणी भरते बघ. तू काय करते? आणि मी काठी आणून चुलीमध्ये टाकली सुद्धा. आजीला पेटवायला काठी आणली असं बोलते. अजून एक 10 रुपये दे मम्मा. 10 रुपये. संध्याकाळी आम्ही जायला आता निघालो डोंबिवलीला. लगेचच जायला मन पण होत नाही. असं वाटतं आलोय तर 1-2 दिवस राहावं गावाला. आणि रस्त्यात मामांकडे पण गणपती होता, तिकडे पण गेलो दर्शनाला. आणि घरी येता येता रात्र झाली. आणि इथे एक बिल्डिंगमधले फ्रेंड आहेत, त्यांच्या घरी पण आम्ही दर्शनासाठी गेलेलो. तिकडे जेवण वगैरे केलं आणि आम्ही निघालो. रात्र पण झाली येता येता खूप. आणि मिस्टर इकडे गाडी चालवत आहेत. पोचलो इकडे डोंबिवलीमध्ये. मस्त डेकोरेशन केलेलं आहे एका गणपतीच्या ठिकाणी. आणि येता येता बघा किती वाजले 11. आणि या भाज्या तर पहिला काढून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजेत, नाहीतर त्या बाहेरच ठेवल्या तर खराब होऊन जातील. म्हणून ह्या भाज्या पटापट मी फ्रीजमध्ये ठेवते. तर त्यांचा व्हिडिओ पण काढून तुम्हाला दाखवते भाज्या काय काय आणल्यात त्या. ही फुलं आहेत शेवग्याची. आणि ही भाजी कुठली आहे माहिती नाही आहे मला. तर चला मग फ्रेंड्स, असा संपला आजचा दिवस. बाय.